पडली एक साईड पण उचलली तेल तर सांड नाही अशी पडली. आता इकून भलं होतं झालं तिकून भलं बकळं होतं झालं. पडणार नाही तर ती काय आपली पूजा करीन काय. आता हे थैली काय केलं मोडून बसले. हेच हे आधीच मोड होती इतकं पण हिचं अडकली हे सगळं तुटले आता. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बेस्टपैकी आज मी करतोय बेस्टपैकी नाश्ता आणि बेस्टपैकी वरी येऊन बसलोय. इकडे काम चालू आहे. जेवण करायचं म्हणजे दुसरं काय काम नाही, नुसतं जेवण करायचं काम चालू आहे. आणि आज करायचं आपल्याला एवढं संडास बाथरूम फायनल बेस्टपैकी काहीच नाही. थोडंसं अशी खिडकी सोडायची तर एवढं वर न्यायचं. मग 7 फूट लेवल सगळं ओकेमध्ये होते. तर बेस्टपैकी थोडासा नाश्ता करतो. ओय सांडलं पाणी सांडलं. थोडंसं काही नाश्ता थोडासा करू आणि कामाला सुरुवात करू. किती वाजलेत काय माहिती, 9 काहीतरी वाजलेत बहुतेक वाटतं. येते लेबर माणसं बाई 9 वाजून 10 मिनटं झालेत. बेस्टपैकी आता जेवण करू. काल इथं त्याच्या टायमिंगला आहे ना, हे असं लागलं बघा. हे सगळं चिरलं इथं ते काहीच करता येईल. जसं खिशात हात घातलं की ना खाली यायला वरच्या यायला लागायला म्हणून ह्या पांढऱ्या अशी आग व्हायली लगेच असं हे व्हायले. चालेल बेस्टपैकी जेवण करून घेऊ. चलो थोडाफार नाश्ता करू. तर बघू शकता मित्रांनो, पोळी आणि टमाट्याची चटणी सकाळ सकाळी खायला बेस्टपैकी थोडासा नाश्ता करून घेऊ ओकेमध्ये. तर बघू शकता मित्रांनो, बेस्टपैकी आपलं जेवण वगैरे सगळं ओकेमध्ये झालं आहे. आणि आता लाईट बी आली, मोटर बी लावली आपण वरी बेस्टपैकी. आणि एकदा ड्रम भरून घेतला का म्हणजे आपल्याला कामाला टेन्शन राहत नाही. पांडुमामी आता येते नेरीगिरी करून काम घेऊन चालू करतील. आमचं थोडंसं बाकी आहे तर तेवढं करून घेऊ एकदा, म्हणजे कसं जास्त म्हणजे 2-4 दिवसात लगेच रेती की ते आणून मोकळं होणं आणि डायरेक्ट थंडी टाकून घेणं. पण थंडीपुरती रेती आहे पण त्याच्या परत रेती नाही ना आपल्याला. चला बघू आता काय होतं, कोणाची रेती उष्णी भेटती नाही भेटती. तर पाणी बी असं परेशान करते नाही काय सांगा तुम्हाला. पांडुमानं गोण्या बी आथरून ठेवलेत. माल बी काढलेला असून बहुतेक पंचायत हे ह्याचं बांधकाम. पांडवा माल काढला का? हो त्याला इटा काढावं लागते ना आधी. मग त्याला टेबलला बाहेर ओढा. तर बघू शकता मित्रांनो, आमचा माल बी सगळा संपला आहे. एवढं सगळं ओकेमध्ये झाले आणि सगळी रेती बी संपली. म्हणा ती कडी संपली ह्या रूममधली बी इथली. फक्त आता हे जे पण मग खालचा माल साफ करून घ्यायत. आता सगळं ओकेमध्ये लेवलमध्ये केलं म्हणा. थोडंसं किंचित थापीपासून नाही ना, थापीपासून इकडे थोडंसं खाली तर माल टाकायचं तिथं काय विषय नाही. थोडेसे सांधी बारीत राहिलेत. पांडुमा माल खालचा गोळा करायलेत. बघा खाली पण माल सांडला आहे. पलकून बी पांडुमा गोळा करायलेत. हे ओकेमध्ये झाले असं दिसत असेल तुम्हाला. हे डायरेक्ट असं लाईनमध्ये ते बेस्टपैकी तिथे बसेल दरवाजा. पण हे आतमधला बी साफ करून घ्या, हे बाहेरचा बी साफ करा. मी तोपर्यंत एक खेप आणतो रेतीची. हो बेस्टपैकी तोपर्यंत आता आम्हाला पडली रेती कमी. चल तुम्हाला दाखवतो कशी रेती आणायची, कशी आणायची, कुठून आणायची, काम आणायची, कशा म्हणा. चलो कसे जुगाड करून आणतो मी तुम्हाला दाखवतो. गाडी बी घरीचे. कॅरियर उचलायचं आणि डायरेक्ट याच्यावर टाकायचं. तुम्हाला एकदा टाकून दाखवतो कारण की आपल्याकडे 2च हात आहेत, 3 नाहीत. हे असं कॅरियर टाकायचं, गाडीला किक मारायची, दुसरीकडून भरून आणायचं. आता याचं बी सोडून टाकले. अरे तेव्हा दोरी कुठं टाकली काय माहिती. सापडली बघा रेती आपल्या, सॉरी दोरी बी. खरं व्हायचं कधी आला मला काही मिळून नाही. सकाळी व्हायचं घेऊन गेलं आहे. हो खरं दिन माल मी तेच जवळच बघू लागलो. अरे बरं कवाशी आलास, हे कवाशी घेऊन आलास वापस? 10 वाजता. मी म्हणलं आज सकाळी ध्यान झालं तर मी म्हणलं काय जायचं का गाडी जाणार लागते काय नाही जातो टाकून. बरं जाय दोरी आणून चल.
चला मित्रांनो थोडंफार जुगाड एकदा लावू, तुम्हाला दाखवतो कसं आणते. ते बघू शकता मित्रांनो, तर तिथं आपल्या रीतीनेची तिथं आलो मी आता. आणि बेस्टपैकी आता दोरी सोडू आणि आता बांधू बेस्टपैकी अशी. चारी साईडने याला खाली घ्यावं लागते, चारी साईडनं असं गुंडळून सगळं बांधावं लागते म्हणून ते बेस्टपैकी खाली पहिले खाली घेऊन नंतर पुन्हा बांधू. आणि एवढ्या रेत्या गोण्या न्यायच्यात आता. ह्याच्यात काय 3 चक्र होते ना बघा, 1 2 हा बरोबर 3 चक्र होतात बरोबर. सगळ्यात पहिले बांधून ठेवू आपण. तर बघू शकता मित्रांनो, हे असं बांधून ठेवलं आपण. आता थैली इकून बी जात नाही खाली, इकून बी जात नाही, इकून बी जात नाही, चारी साईडने जात नाही. इकडच्या साईडने तर डायरेक्ट हेच आहे, असं थप्पाच आहे, त्याच्यामुळे काही विषय राहत नाही. इकडून थोडंसं शॉकअप वगैरे थोडंसं विचार करून टाकावं लागेल. ते एकदा थैली याच्यावर ठेवून, थैली अशा भकळ भरलेल्या येतात. चला किती थैल्या बसू शकतात बरं अंदाज मला कमेंट करून सांगा, तसं तर मी दाखवतो तुम्हाला. बोकांडी याची येऊन बसते सगळं असं तुटातुटी मोडामोडी. आता हे थैली टाकाय केलं मोडून बसले. हेच हे आधीच मोड होती इतकं, पण हिचं अडकली हे सगळं तुटले. आता काय करावं ते यार, जाऊ तेव्हा तिकडे. एक काम करायचं दुसरे तिसरे उलटे सगळे काम होऊन बसते, त्याच्यावर जास्त लय डोकं करायचं. डोक्याची काय अशी सगळी हे होऊन बसते. येऊ जाऊ नंतर अशी गाडी पडली एक साईड पण उचल तेल सांड नाही अशी पडली. इकून भलं होतं झालं, तिकून भलं बकळं होतं झालं. पडणार नाही तर ती काय आपली पूजा करीन काय. हिला सरळ करू मी तरी एक काय केलं तर जुगाड माहिती आहे का, हे जुगाड केलं तर एक टायरवर ठेवली होती म्हणा थैली उचलू नये म्हणून. पण तरी ती आता काय उचललं, जाऊ द्या. याला काय करू सरळ करू एकदा आणि बेस्टपैकी ठेवून येऊ. आता दोन्हीपैकी यालाच उचलणे आधी सगळ्यात पहिले, मग तर गाडी झालं नाही. याला सरळ करते एकदा. खाली दबलं होते सायलन्स स्टँड खाली दबलं म्हणून तसं घोटाळा झाला. डबल एकदा टायरवर ठेवू या, आम्हाला काय भरायचं नाही. भरल्यात बी पुन्हा अशा भल्या बकळ 2-2, 3-3 टोपल्याच्या उबाळे मावाला काही कामच नाही. आता बघा इकडून उचलू द्या. जमलं कसं जमलं. वार यायला त्यानं घाण करून बस. ते बघा हे अशी ठेवले आता 4 थायले, ही 5वी इकडं, आणखी एक खेप बाकी बघा. एक खेप सगळं मोकळं होऊन बसते. आता काय करू जाऊ. पहिली एक खेप नेऊन टाकली पाहून तो कशा टेकल्यास तिथं कोणी. मी त्याला आणखी सांगितलं ना टप्पर तुटलं म्हणून. भाऊ आता ह्या गेपीला गेलो सांगू आपण हे टप्पर तुटलं म्हणून. चला दुबाळी मावना तर होऊ शकते तर पांडवाने येत वर येते. आणि आणखी पप्पाने बघितलं नाही हे टप्पर तुटलेलं म्हणून. बरं सगळी त्याला नट तुटला हो काय. याच्या आतमधून जास्त आहे का नट तुटला याचा. असं जसं तसं राहते मोडलं तर लय वेगळं दिसेल. ते अगदीच टाकावं लागेल
त्याच्यापेक्षा तसंच राहते. इथं आल्या पुन्हा थैली निघून गेली म्हणून हे मोडत होतं. जाऊ दे, काय राहू चपात्या करायच्या डबल. तर बघू शकतो मित्रांनो, पांडुमामाची आणून ठेवली, सॉरी टाकली इथं. बघा हे असं माल उरलेला दिवसभर काम केलं. आज काहीच नाही, एवढंच काम केलं आहे, एकच भीत तेवढंच केलं आहे. हे पण सगळे लेवल करायचं होतं, पण थोडासा कार्यक्रम मीच केला. पांडुमाच्या घरी आले पाहुणे म्हणून पांडुमा म्हणले दुपारून सुट्टी. सुट्टी तर सुट्टी, त्याच्यात काय. काहीतरी खाल आहे का बघू एकदा खाली. अशी कणगोळी खाजवायची आता ही, अशी खाजवायची भीतीला. कातडत नाही करत, काहीच करावं. चला बेस्ट इथं खाली जाऊ. तर बघू शकते मित्रांनो, आता बेस्ट जेवण घेऊन करून घ्यायला, कारण की ना अशी भूक लागली. आता काय करून थोडंसं जेवण करून घेऊ आणि नंतर करू. चला बेस्ट पैकी तोंड धुतलंय, अंगी पाडून थोडंसं. तर बघू शकते मित्रांनो, बेस्टपैकी आता मी रेडी सगळं झालं ओके मध्ये. आणि ते काय करू माहिती आहे का, आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.